जय गुरु. मग इंडिया चायना थून क्लोजर. जय हं. गुरु. जय गुरु. हां. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे? हो सर. हां. हो. हो हो येत आहे. आपण गेल्या वेळेस आपण 35व्या श्लोकावरती बरीच चर्चा केली. हं. की असं वैराग्य, मन, दुर्निग्रहम, चलम वगैरे वगैरे. बरोबर. आता पुढे जाऊया. तर म्हणजे आणि मग त्याच्यात आपण बघितलं की हे जे म्हणजे सगळ्यात शेवटी अर्जुन जो विचारतो की हे मन म्हणजे खूप म्हणजे चंचल आहे आणि सांभाळायला खूप नियंत्रणात आणायला खूप कठीण आहे. तर भगवान सांगतात की हो बरोबर आहे तुझं, हे मन तसंच आहे, दुर्निग्रहम चलम, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य यांनीच ते आपल्या काबूमध्ये येणार. असं अभ्यास म्हणजे अभिआस, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आस लागल्यासारखी करणे. बरोबर. आणि वैराग्य म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींकडून त्याचं सगळं राग, त्याची आसक्ती काढून घेणे, विरोध. हां. सगळ्याकडनं आपलं मन काढून घेऊन फक्त जे आपलं लक्ष आहे, जीव आणि परमात्म्याचं ऐक्य, त्याच्यातच केंद्रित करणे, त्याला म्हणतात वैराग्य. बरोबर. तर हे अभ्यास आणि वैराग्यानेच ते मन केंद्रित होणार असं भगवान सांगतात. तर 36वा श्लोक बघूया. कोण वाचेल? वाचा. मी वाचते. हं. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. हं. मग भगवान त्याचं पुढचं पण सांगतायत. हं. हे कोणीतरी हे ट्रान्स्क्रिप्शन रेकॉर्ड करताय का याचं? हं. म्हणजे हरकत नाही तसं, पण फक्त मला सांगा की कोण करताय ते. कोणी करताय ट्रान्स्क्रिप्शन रेकॉर्ड? असा मेसेज आला होता म्हणून. ठीक आहे. हं. तर असंयत आत्मना. हं. आता असंयत आत्मन म्हणजे कोण? की असा जो की जो हां ज्याच्याकडून संयत म्हणजे म्हणजे नियंत्रणात आणणे किंवा त्याच्याकरता प्रयत्न करणे ज्याला जमत नाही असा. हां. याला योग दुष्प्राप. ज्याचं मन मन ज्याच्या नियंत्रणात नाही आणि त्याच्याकरता नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणं ज्याला जमत नाही, त्याला योग हा दुष्प्राप. दुष्प्राप म्हणजे प्राप्त होण्यास कठीण आहे. म्हणजे कोणी म्हणेल कर्मयोग कुठलाही, म्हणजे पुढचा जो योग आहे हा जास्त करून इथं योग या शब्दाची संकल्पना ही पुढची आहे. म्हणजे ज्ञाननिष्ठाचा योगाविषयी सांगितलेलं आहे. पण तसंही आपल्यालाही माहिती आहे की मन कुठलीही गोष्ट नीटपणे करण्यासाठी, व्यावहारिक गोष्टीसुद्धा नीट करण्यासाठी मनावर संयम, मनावर काबू हा लागतोच, नाही का? तेच कृष्ण सांगतायत की विशेषतः या कर्मयोगातनं माणूस जेव्हा ज्ञाननिष्ठेकडे जातो, नुसतं कर्मसन्यास घेऊन उपयोग नाही, तर त्याला मनावर ताबा, मनावर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे, नाही तर कठीण आहे. योग प्राप्त होणं, योग दुष्प्राप्य म्हणजे काय?
की योगाचं जे फल आहे, योगाचं जे परिणाम आहे तो मिळणं कठीण आहे असं, नाही का. दुसरं, परंतु वश्यात्मना यतता उपायतः अवाप्तुम शक्यः इति मे मतिः. आता इति मे मतिः म्हणजे असं माझं मत आहे हे सोडून द्या. आधी काय म्हणतात भगवान, परंतु वश्यात्मना, पहिला आत्मना कुठला होता, असंयत आत्मना, की ज्याला, जो संयत म्हणजे कंट्रोल करणारा नाहीये, नियंत्रण करू शकणारा नाहीये, तो असंयत असा आत्मा, असा जीवात्मा, त्याचं झालं. पण जो वश्यात्मना आहे, म्हणजे जो मनाला वश करू शकतो, मन नियंत्रणात आणू शकतो, अशा या मन वश्य करणाऱ्याला यतता, आणि असा कोण असतो, यतता, की जो प्रयत्न करत असतो, म्हणजे त्याला सुद्धा त्याचं मन नियंत्रण एखादा आणतो, म्हणजे तो काही असं काही त्याला सहज जमतं, बाबा त्याला जमतं आम्हाला नाही जमत असं नसतं, तो प्रयत्न करत असतो, नाही का. तर जसं एखादा माणूस दिवसभर उपास करतो, हं, कोणी कोणी निर्जळा एकादशी करतात, अगदी हे रमजानमध्ये लोक, मुसलमान लोक पूर्ण दिवसभर काही खात नाही, पाणी पण पित नाही, तरी काम करत असतात. तर त्यांना हे सहज आहे का, म्हणजे मनावर त्यांचा ताबा आहे, आणि यतता, ते प्रयत्न करत असतात. त्यांना विचारलं आपण, पाणी पितोस का, थोडं खातोस का, ते नाही म्हणतात, त्यांना काय मोह होत नसणार, पण नाही, ते यतता, प्रयत्नपूर्वक ते करतात. उपायतः म्हणजे अशा प्रयत्नांच्या साधनांनी, म्हणजे मन आधी थोडंसं नियंत्रणात आणतात, पुन्हा जास्त नियंत्रणात आणण्याचा अजून प्रयत्न करतात, अजून त्यांचा स्टॅमिना वाढवतात, आणि मग परत, म्हणजे ज्याला आपण रेझिंग द बार म्हणतो, तसं ते प्रयत्नांनी मन हळूहळू ताब्यात आणण्याचं प्रमाण वाढवतात, आणि मग अवाप्तुम शक्य हा, आता काय अवाप्तुम, योग हा अवाप्तुम शक्य, त्याला, अशा व्यक्तीला, अशा जीवात्म्याला योग प्राप्त करणं शक्य आहे, हे माझे मत आहे. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे, परत प्रयत्नांचा आहे, आणि प्रयत्न कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहेत. हं? मग इथे बघा, भगवान, जसं आपण म्हणतो ना, की फळ मिळणं माझ्या हातात नाही, पण प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हातात आहेच आहे. आणि भगवान कृष्ण इथे त्याच्यावर जोर देत आहेत, की किंतु पश्चात्मना यतता उपायतः अवाप्तुम शक्य, की जो मन हळूहळू वश करत आणतो आणि त्याच्याकरता सतत प्रयत्न करत असतो, तर या साधनाने त्याला योग प्राप्त होतोच, असं माझं मत आहे. बरोबर, काही सांगायचं आहे कोणाला याच्यावर? ठीक आहे ना, सोपं आहे. चला पुढे जाऊया. आता म्हणजे कृष्णाने शेवटी काय सांगितलं, मन चंचल आहे. अर्जुनाचा जो प्रश्न होता, की मन चंचल आहे, त्यामुळे तू जे काय सांगतोय ते काही मला जमेल असं वाटत नाही, कोणाला जमेल असं वाटत नाही. तर भगवान सांगतात या 2 श्लोकांमध्ये, की हो, मन चंचल तर आहेच, पण अभ्यास आणि वैराग्य यांनी ते नियंत्रणात येईल, आणि दुसरं, जो प्रयत्न करतो त्यालाच तो योग प्राप्त होईल. प्रयत्न करावाच लागेल तुला, सहज असं असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं होणार नाही, प्रयत्न करणंच आहे, असं तो कृष्ण त्याला, म्हणजे सोप्या शब्दात त्याला जाणीव करून देतो, की हे प्रयत्न करायचाच आहे, आणि ते तुझ्या हातात आहे परत, असं. अर्जुन उवाच, आता परत अर्जुन काय म्हणतो बघा, त्यांनी एक वेगळाच मुद्दा मांडलाय. अयती, कोण वाचतंय श्लोक हा, वाचा कोणीतरी, माधुरीताई. अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. हं. तर अयतिः श्रद्धया उपेतः योगात, योगात चलितमानसः, मग अप्राप्य योग संसिद्धी
काम गतिम गच्छती, हे कृष्णा काम गतिम गच्छती, तो कुठे जातो, त्याला काय गती मिळ, कुठल्या गतीला तो जातो. असं अर्जुन विचारतोय. म्हणजे काय, हे कृष्णा, कृष्ण हे त्यात संबोधन आहे, हे कृष्णा श्रद्धया उपेतः. आता श्रद्धया या शब्दाचा अर्थ आहे तृतीया. श्रद्धया म्हणजे श्रद्धेने, म्हणजे आस्तिक आहे तो. योगमार्गावर त्याची श्रद्धा आहे. कर्ममार्ग, कर्मातनं तो पुढे गेला, सर्व कर्मसन्यास घेतला. हां, श्रद्धा होती म्हणूनच घेतला. हां, उपेतः, उपेतः म्हणजे जवळ गेला. हं, पूर्ण पोचला नाही, पण उपएतः, उपइतः, उप म्हणजे जवळ जाणे, इतः म्हणजे जवळ गेला. जवळ गेला, पण अयतीही, पण त्याचं यत म्हणजे प्रयत्न, अयतीही म्हणजे जो प्रयत्न तोचे कमी पडले, प्रयत्न नाही करू शकत, तो जास्त नाही करू शकत. अयतीच्या विरुद्ध काय, यती. हं, ज्याला आपण यती किंवा संन्यासाला जे यती म्हणतात, हं, ते काय यती का म्हणतात, कारण तो प्रयत्नावर त्याचा विश्वास असतो, यती, म्हणून त्याला यती म्हणतात. की जो प्रयत्न, सतत प्रयत्न करत असतो, कशाचा, तर या सगळ्या मोहांना दूर करण्याचा, मोह काम लोभ आणि सगळं, म्हणजे जीवात्म्याचं परमात्म्याशी ऐक्य करण्याचा, मनाला नियमित संयम ठेवण्याचा, मनावर ताबा मिळवण्याचा जो सतत प्रयत्न करत असतो, त्याला म्हणतात यती. आणि अयती ही म्हणजे जो प्रयत्न नाही करू शकत तेवढा, असा. तर हे कृष्णा, ज्याची श्रद्धा आहे, जो जवळही गेलेला आहे, पण प्रयत्न तेवढे नाही करू शकत, त्यामुळे योगात चलित मानसा, त्यामुळे योगापासून, योगात म्हणजे पंचमी आहे, योगापासून ज्याचं मन भरकटत आहे, थोडंसं विचलित होत आहे. चलित मानसा म्हणजे एकदम पूर्ण भरकटत नाही आहे, पण थोडंसं विचलित होत आहे. मग योग संसिद्धीम अप्राप्य काम गतिम गच्छती. मग त्याला आता योगाची संसिद्धी, योगाची सिद्धी, संसिद्धी काय, एवढं जे आपण ऐकलं, त्यात योगाचं फळ किंवा आत्मरूप योगाची दर्शन. संसिद्धी काय, सांगा. आत्मरूप दर्शन. हा, आत्मरूप दर्शन. आत्मरूप दर्शन, जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य, अद्वैत भाव, हां. बरोबर, या सगळ्या ब्राह्मी समाधी स्थिती, ब्राह्मी स्थिती, समाधी समाधी पण समा म्हणता येईल. पण ती समाधी म्हणजे आपल्याला जसं वाटतं, आपला हात ताट करून डोळे मिटून बसलाय तशी नाही. हां. हां, ही खरी समाधी आहे ती, जी कधी, ज्या स्थितीतनं तो कधी बाहेर येत नाही. म्हणजे जगात कुठेही तो असू दे, कसंही असू दे, पण त्याची अभंग समाधी ही अविच्छिन्न असते. हं. त्याचं जीव शिव ऐक्य किंवा जीवात्म्याचं आणि परमात्म्याचं जे ऐक्य ते पक्क झालेलं असतं, ते त्या अर्थाची समाधी. तर ती योगाची सिद्धी, म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध होणे म्हणजे काय, त्याचं अपेक्षित फळ प्राप्त होणे, नाही का. तर योगाची आणि संसिद्धी म्हणजे ते फळ पूर्ण प्राप्त होणे, त्याला म्हणतात संसिद्धी. आणि योग संसिद्धी म्हणजे योगाचं पूर्ण फळ प्राप्त होणे. तर योगाचं पूर्ण फळ प्राप्त म्हणजे काय, ब्राह्मी स्थिती, हं, किंवा जीव शिव ऐक्य, आत्मरूप, आत्मीभाव, वगैरे वगैरे. हं. अप्राप्य, आता ते फळ काही त्याला मिळालं नाहीये. काम गतिम गच्छती, मग आता त्याचं काय होणार पुढे. नाही का, चांगला प्रश्न आहे ना. कारण आपण बऱ्याचदा एखाद्या वेळेस म्हणतो ना, की एखादी गोष्ट, बऱ्याच गोष्टी या जगामध्ये अशा असतात की एकतर त्या मिळतात किंवा मिळत नाहीत, ब्लॅक ऑर व्हाईट, नाही का. पहिल्या नंबरला सगळं मिळतं, दुसऱ्या नंबरला काहीच मिळत नाही. जसं निवडणुकांमध्ये, नाही का, समजा मेजॉरिटी 51%ला पूर्ण सत्ता मिळते, 49%ला काही मिळत नाही, नाही का. म्हणजे बरेच नियम जगातले असे आहेत की जे एकतर मिळतं किंवा मिळत नाही, त्यात असं प्रपोर्शनेट मिळेल तुम्हाला असं होत नाही, असं अर्जुनाला वाटतं. मग आता नाही बाबा, माझं त्याचं आयुष्य संपलं, काय होणार. म्हणजे जसं एखादी शर्यत आहे, शर्यत मी
पूर्ण करायच्या आधीच कोलमडलो. मग आता गेलं का माझं सगळं? किती छान प्रश्न आहे बघा. म्हणजे आपल्याला ज्या कायम शंका येत असतात किंवा एखाद्या विद्यार्थी जो अभ्यास करतो त्याला सुद्धा ही शंका कायम सतावत असते की मी मेडिकलचा अभ्यास तर करतोय, पण मला ऍडमिशन मिळेल का? ऍडमिशन नाही मिळेल तर माझं काय होईल? आणि ते जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्याचं म्हणजे नैराश्यापोटी तो अगदी लोक कोट्याला वगैरे जातात आणि मग त्यातले म्हणजे अपवाद आहे, पण अगदी लोक मग आत्महत्येला पण प्रवृत्त होतात की कारण की अपेक्षांचं एवढं ओझं त्यांच्या डोक्यावर असतं की त्यांना वाटतं की हे नाही तर काहीच नाही, नाही का? तर तेच अर्जुन विचारतोय. म्हणजे मला असं वाटतं की त्याच भावाने अर्जुन विचारतोय की मग आता काय होणार? पूर्ण तर झालं नाही, म्हणजे मन तर आपलं स्थिर झालं नाही. हा, बोला प्रकाशजी. म्हणजे न घाटका न धोबिका अशी अवस्था. असं होईल का? बरोबर. धोबिका कुत्तानं गाठकाना घर का दार का, असं असं होईल का? हम्म. तर चांगला प्रश्न आहे ना एकदम, की मी कुठे थोडक्यात जाईल? आपलाच प्रश्न. हा, थोडक्यात आपलाच प्रश्न आहे. थोडक्यात आपलाच. ऍक्च्युअली तुम्ही बघाल तर अर्जुनाचे बहुतेक सगळे प्रश्न हे आपलेच आहेत, दुसऱ्याचे नाहीच आहेत. नाही का? असं. ठीक हो आहे. ना. आपल्याला हा, पण असंच वाटतं ना, की अर्धवट मार्गावर आलो, आता पुढे काय? आता पुढं काय? आणि हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं असं होतं की एखाद्या मार्गात जातात आणि मग भरकटतात. म्हणजे त्यांची श्रद्धा अशी थोडी डळमळायला लागते. अरे, मी बरोबर आता आहे ना, आणि मला तर काही तेवढी गती मिळत नाही, मग माझं काय होईल? नाही का? तर बऱ्याच जणांना वाटतंच ना असं. आरंभशूर असतात काही. नाही, ते तर असतातच. काही आरंभशूर असतात, पण ते विलिंगली सोडून देतात, नाही जमत म्हणून हातपाय गाळून टाकतात. हम्म, पण मी हम्म, त्यांच्याविषयी नाही बोलत आहे. मी म्हणतो की नाही, प्रयत्न केले, श्रद्धा पण आहे, काही कर्मयोगाने त्याची चित्तशुद्धी पण झाली, तो पुढे गेला, पण मन त्याचं दुर्मिळ आहे. मनावर पूर्ण ताबा नाही मिळाला त्याचा. म्हणजे तो अयती, खऱ्या अर्थाने तो यती झाला नाही. त्याचं काय बरोबर. होणार? हा, असं. हम्म, हम्म, अजून तो प्रश्न पुढचा विचारतोय अर्जुन, परत तो क्लिअर करतोय तो प्रश्न. क वाचा, 38वा श्लोक कोण वाचेल? स्वाती. वसन्ति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. हम्म. तर कच्चित, हम्म, कच्चित म्हणजे काय? हा, न उभयविभ्रष्ट. उभयविभ्रष्ट म्हणजे काय? म्हणजे प्रकाशजींनी सांगितलं, घर धोवी का कुत्ता न घर का ना गाठ का, असं. उभयविभ्रष्ट ना, इकडचा म्हणजे दोन्हीकडे तो भ्रष्ट झालाय. आई भीक मा बाप जेव घाल, आई जेव घालीना आणि बाप भीक मागू देईना, तसं. उभयविभ्रष्ट छिन्ना भ्रम. जसं ढग असतात ते छिन्न भिन्न होऊन जातात. इव नश्यती अप्रतिष्ठा महाबाहो विमूढा ब्रह्मण पथित. याच्यात शब्दांचा काही म्हणजे सुसंगती लावल्याशिवाय, शब्दांची संगती क्रम नीट लावल्याशिवाय अर्थ करणं कठीणच आहे. तर आपण संगती लावूया, शब्दांचा क्रम नीट लावूया. हे महाबाहो म्हणजे आता अर्जुन कृष्णाला म्हणतोय हे महाबाहो. बऱ्याचदा 2-4 वेळा कृष्णाने पण त्याला महाभाव म्हटलेलं आहे, पण इथं अर्जुन कृष्णाला महाभाव म्हणतोय. हे महाबाहो कच्चित, तर का, ब्रह्मणः पथी. म्हणजे आता ब्रह्मणापथी इथं मार्ग भगवत प्राप्ती म्हटलेला आहे, पण मी असं म्हणेल ब्रह्मप्राप्तीसाठी. ब्राह्मी स्थिती किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी या किंवा ब्रह्ममार्गात किंवा ब्रह्मत्व प्राप्तीच्या मार्गात विमूढ अप्रतिष्ठ छिन्नाभ्रम इव उभयविभ्रष्टा न नश्यती. मग तो असा जो माणूस आहे जो विचलित झाला आहे, त्याला म्हटलंय विमूढा म्हणजे मोहित. आपलं मन विचलित का होतं? कुठेतरी आपला मोह मोह पडतो, चांगला वास येतो, नाही का? किंवा काहीतरी एखादं संगीत येतं, असं. हं. तर असं
म्हणजे एक संस्कृत वाङ्मयात असं एक हे आहे की व्याध पारधी जे शिकारी करतात ना, ते काय करतात, तर बासरी किंवा पावा असतो त्यांच्याकडे, ते बासरी वाजवतात. तर त्यांनी जी हरणं असतात ना, ती मुग्ध होतात अगदी संगीताने, आणि ती अगदी जवळ येतात आणि मग पारधी त्यांची शिकार करतात. म्हणजे संगीत त्यांना जणू संगीत त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरतं. म्हणजे थोडक्यात काय, मोह. तो मोहाने असा तो मोहित झालेला, जसं आपण म्हणतो की मी अगदी गुंग झालो होतो, मला काहीच दिसलं नाही, तसं असा मोहित पुरुष. आणि मग अप्रतिष्ठा. आता तो अप्रतिष्ठा का म्हटलेलं आहे त्याला? तिष्ठ म्हणजे स्थिर, प्रतिष्ठ म्हणजे प्रकर्षेण स्थिर हा, म्हणजे पक्का झालेला. पण म्हणजे पक्का झालेला नाही, म्हणजे जो डळमळीत आहे तो. अप्रतिष्ठ म्हणजे जो डळमळीत आहे. आश्रयरहित हा शब्द तेवढा योग्य नाही, त्याला खरा अर्थ त्याचा डळमळीत म्हणजे त्याची घोड्यावर पक्की मान बसलेली नाही अजून. म्हणजे कर्मसन्यास घेऊन तो जेव्हा पुढे जायला लागला, तेव्हा त्याचं पक्क स्थिर नाही झालं तो, म्हणून त्याला अप्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. छिन्नाभ्रम इव. मग याची अवस्था, अशा या डळमळीत आणि मोहित माणसाची अवस्था, छिन्नाभ्रम इव म्हणजे मेघ जसे एखादा वारा आला की असे भरकटून जातात. मग त्यातनं काही पाऊस पडतच नाही, ते काही प्रॉडक्टिव्ह राहतच नाही, नाही का? तर अशा छिन्नभिन्न, तुटलेल्या, छिन्न झालेल्या ढगांसारखा उभय विभ्रष्टा. आता इथे उभय विभ्रष्टा का म्हटलेलं आहे सांगतो मी. म्हणजे दोन्हीकडनं तो नश्यती, दोन्हीकडनं तर तो त्याचा नाश होत नाही. म्हणजे त्यांनी, तर दोन्हीकडनं म्हणजे कुठं, तर एक त्यांनी संसार सोडला, बरोबर. कर्मयोगात होता तो, म्हणजे आपल्या संसारात होता. संसार तर त्यांनी सोडला, पण मनावर ताबा नसल्यामुळे त्याचं यती किंवा संन्यास मार्गात किंवा कर्मसन्यासांमध्ये त्याचं मन काही लागेना, मन पक्क होईना. आणि त्यामुळे नाधड संसाराचं सुख आणि नाधड म्हणजे ज्ञाननिष्ठाचं किंवा आत्मस्वरूप किंवा त्याचं सुख, परमानंद. ना ऐहिक आनंद ना परमानंद, दोन्ही त्याला म्हणजे म्हणजे तो दोन्हीकडनं विभ्रष्ट झाला. म्हणजे ना गरका ना गाठका न नश्यती असा तो, दोन्हीकडनं भ्रष्ट झालेला असा तो नाश तर होत नाही, असं अर्जुन त्याला विचारतोय. बरोबर. जरी जरी अर्जुनाला स्पष्ट सांगितलेलं आहे कृष्णाने, की तुझा मार्ग कर्मयोगाचाच आहे, म्हणजे तंत तू कर्मच कर. पण तरी ज्या अर्थी कृष्ण त्याला सगळं सांगतोय पुढचं ध्यानयोगाचं आणि कर्म कर्मयोगातून पुढचा जो मार्ग आहे तो कसा असणार त्याच्याबद्दल, म्हणून तो अर्जुन प्रश्न विचारतोय. की मग तो म्हणजे, कारण अशी जर भीती असेल तर मग न गेलेलंच बरं बाबा त्या ज्ञाननिष्ठाच्या मार्गात, असं त्याला शंका आहे. खूप धोके आहेत असं. बरोबर. जाऊया पुढे. कोणाला विचारायचं याच्यावर काही? सर, म्हणूनच फार कमी लोक ह्या मार्गात जातात असं वाटतं का? अं, असं नाही म्हणता येणार. म्हणजे ही ही शंका यायची अवस्था आधी ते पारच करू शकत नाही. नाही का? ही शंका कधी यती येणार? किंवा योगी झालेले जे आहेत ते, त्यांची संख्या फार कमी वाटते ना, म्हणजे इतर सामान्य जनांच्या तुलनेत. हो ना, म्हणूनच. कारण नाही, म्हणजे त्यांना पुढची काळजी, तर हे पुढची शंका आहे. ते आधी संन्यास घेऊ, म्हणजे मी तर म्हणतो ते पुढचं जमेल की न जमेल ही भीती असणं हा एक वेगळा भाग आहे. पण मला आधी सोडवतं का? सोडवतच नाही ना मला, नाही का? जसं आपल्या धर्मात इथे सर सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं उदाहरण घेता येईल का? विठ्ठलपंत. नाही, त्यांच्या मनाचं उदाहरण घेता येऊ शकतं की ते वैरागी झाले होते. म्हणजे त्यांची त्यांची वेगळी कथाच वेगळी आहे. त्यांना वैराग्य भावच होता. ते संसारात उगीच म्हणजे अडकले. त्यांना लग्न त्यांना करायचंच आधीच नव्हतं. हा.
त्यांना आदेश दिला गेला ना म्हणून ते. हा म्हणजे लग्नाच्या बंधनात ते अडकले, रामदास स्वामी नाही अडकले, हा फरक. असं आणि म्हणजे कैवारी हे मला दिल्यानंतर असं वाटतं की हा संन्यास झाल्यानंतर काय होईल हा विचार करणारे खूप पुढे, म्हणजे तेवढी विचारपर्यंत माणूस पोचतच नाही. तर जसं मी सांगायचं होतं मला, की जसं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. डायरेक्ट संन्यास सांगितलेलाच नाहीये. वानप्रस्थ म्हणजे काय? घर सोडणं, म्हणजे घरदाराची सगळी सुखं सोडणं आणि वनात राहिल्यासारखं राहणं. बरोबर? असं तरी आपण किती किती जण करू शकतो? आजच्या काळात तर कोणीच नाही सर. नाही नाही, म्हणजे अगदी मी वनच राहिले नाही. नाही नाही, शब्दशः वनात जाणं तर दूरच राहील, पण आपण मोबाईल पण नाही सोडू शकत एक दिवस. मोबाईल नाही, वनात नातेवाईक राहतोय. नाही, त्यांचे संसार, म्हणजे हा इव्हेंट, वनातला तो गोष्ट. इव्हेंट, हे लग्न, ते लग्न, सगळ्या म्हणजे संसारातच गुरफटत जातो. आपलं हा लग्न मग झालं, आपल्याला मुलं झाली, मुलांची लग्न झाली, नातवंड झाली, सगळ्यामध्येच गुरफटत 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 जातोय. कुठे त्या मग मार्गापर्यंत कधी पोहोचणार? त्यामुळे आणि ती आता म्हणजे गॅस नाही मिळाला तर कसं होईल? असं तर त्यामुळे मला वाटतं तेव्हा कसं होईल हा विचार तर फार क्वचित येतो, कारण तिथपर्यंत आधी हे सोडवणं, तो प्रश्न कधी येईल की हे तर मी सोडतोय, पण मला परत मी अर्धवट मी लटकून तर नाही जाणार, पण ते मी सोडतोय हीच अवस्था येत नाही आधी. मग मी लटकेल का ही अवस्था नंतरची, हा प्रश्न नंतरचा. असं नाही का? ठीक आहे. खरंय, सोडवतच नाही. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. हा, आणि खरं आपल्या धर्मामध्ये एवढं छान दिलंय की पायरी पायरीने तुम्ही सोडा. गृहस्थाश्रमातनं तुम्ही वानप्रस्थात जा. वानप्रस्थात जा म्हणजे काय? सगळे पाश हळूहळू दूर करा आणि मग संन्यास घ्या. बरोबर? जसं की ॲब्रप्टली सर पण घ्या असं मला कुठलं. प्रश्न असं विचारायचा आहे की वानप्रस्थात माणूस जेव्हा येतो तेव्हा त्याचे हातपाय थकलेले असतात, सगळं हे झालेलं असतं. नाही नाही, आणि अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. वानप्रस्थामध्ये हातपाय शाबूत असतात. ओके. अच्छा. आज 50व्या पूर्वी आपलं आयुष्यमान 120 वर्षाचं मानलं जायचं. हं. अजूनही साधारण तसंच समजूया आपण. 100 समजूया. तर तुम्ही मला सांगा 50 किंवा 60, गृहस्थाश्रम आपण अगदी 60 म्हणूया. बरोबर? 60 नंतर काय आली, कोणी सगळ्यांचे अगदी हातपाय पूर्ण थकलेले असतात? नाही. ठीक आहे, थोडंफार काही ना काही मागे लागत असेल, पण असं काही फार काही लिमिटेशन्स असतात बहुतेकांच्या बाबतीत, असं नसतं ना. हं. आता तुमचं लक्षात रिटायरमेंट घेतलं तर एजही अगदी वाढवत गेले 55 वगैरे ठीक आहे, 65. म्हणजे 55 वयाच्या म्हणजे दरम्यान 58-60 पर्यंतला तर वानप्रस्थाश्रम म्हणजे घेतला. ठीकच असतं. हा. ठीक आहे, असं काही लिमिटेशन्स असणार, पण अगदी काही कळलं पण. आणि म्हणूनच वानप्रस्थ म्हणजे काय? वनात राहून की तुम्हाला कोणी वानप्रस्थाला भीक नाही सांगितलेली आहे, हां, लक्षात घ्या. म्हणजे भिक्षा भिक्षा मागून उदरनिर्वाह नाही सांगितलेलं आहे वानप्रस्थाश्रमाला. त्यांनी स्वतः रानातली फळं बिळं, रानात जे काय पिके, म्हणजे काही त्यांनी कष्ट करून म्हणजे धान्य उगवून कष्ट करूनच जगायचं आहे. म्हणजे कष्ट अपेक्षित आहे. म्हणजे त्या गलित गात्र अवस्थेत वानप्रस्थाश्रम नाही सांगितलेला आहे. समजलं ना? गलित गात्र तर खूप पुढे आहे. म्हणजे अगदी संन्यासाला सुद्धा तो गलित गात्र होतच नाहीये. हं. तर वानप्रस्थ आताचे आश्रमामध्ये हा आताचे सिनियर सिटीजन म्हणतात ना सेकंड इनिंग आता आम्ही एन्जॉय करतो. ही अवस्था झाली. हो, मग काय तर. तर एनिवेज म्हणजे वृद्धाश्रम हा हो, वृद्धाश्रम वगैरे तिथे राहून ते व्यवस्थित राहत बाकी असतील. सगळं धडधाकट व्यवस्थित असतं. हा ठीक आहे, एन्जॉय पुढे म्हणजे जाऊया. सगळे मोह असतातच सगळे ना. सगळ्या मुख्य बंधन आहे मोहाचं. काम आणि मोह ते सोडवत नाही, हे खरं कारण. बरोबर? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्यामुळे आता या 2 प्रश्नांद्वारे अर्जुनाने जे आपल्या सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो विचारला. बरोबर? मग आता भगवान काय सांगतात? वाचा कोणी 40वा श्लोक. तर सर 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 जरा डिस्टर्ब करू का? हा, हा, एक आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी मनात प्रश्न येतोय, विचारू का? विचारा ना. हा, की आपलं जे ह्युमन बिहेवियर आहे ते सगळं हॉर्मोन्सवर अवलंबून असतं, बरोबर? हं, हॉर्मोन्स जे सिक्रेट होतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. मला त्यातले डिटेल्स माहिती नाहीत.
पण हं. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला की माणसाचं बिहेवियर बिघडतं. बरोबर. हं. तर गीता शिकल्यामुळे या हॉर्मोन्स वरती काही परिणाम होतो का? म्हणजे चांगले हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि मग तुमचं बिहेवियर कंट्रोल्ड होतं किंवा असं या अर्थाने मला नाही, विचारायचं आहे. नक्कीच 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 कारण का हॉर्मोनल सिक्रेशन जे आहे ते हम्म, मनातल्या विचारांचा परिणाम म्हणून हॉर्मोनल सिक्रेशन होतं, नाही का? ही तर बरोबर. गोष्ट सर्व हो मान्य आहे की ते कुठलं हो. अँड्रेनलिन वगैरे राग आला की त्याच लगेच ते हम्म, रक्तात येतं वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे सगळ्या गोष्टी हो या मनातल्या विचारांचा परिणाम हॉर्मोन्स वरती होतो. आणि जर हो. जर असं आपण मानलं की हे सगळे जे विचार आहेत, मनुष्य हम्म, अधिक विचारी बनतो असं म्हटलं थोडक्यात, हम्म, नाही का? हम्म, आणि ज्याला हो. पॉझिटिव्ह थिंकिंग असं जर म्हटलं आपण या सगळ्या गोष्टींना, तर तो हम्म, म्हणजे सकारात्मक विचार जर गीतेने निर्माण होत असतील तर त्याचा हम्म, हॉर्मोन्सवर परिणाम हा सकारात्मक होणार यात काही शंकाच नाही ना, बरोबर. नाही का? हा, बरोबर. होय होय. 100%. ओके. ठीक आहे. थँक्यू सर. हो. हा. हा हा प्रश्न सॉरी, हा श्लोक कोण वाचेल? 40वा. वाचते सर. हा, वाचा. 39 वा हे तन 39. नाही, 40. 39 व्हायचं सर अजून. 39 झाला ना आपला, नाही का? नाही झालेलं नाही सर. हो, सॉरी सॉरी. नाही. वाचा वाचा. 38 झालं. हा, वाचा सॉरी. हा. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. हं. तर आता अर्जुन 2 श्लोकात त्याने त्याचे प्रश्न सांगितले आणि मग तो त्याचा सारांश सांगतोय की एतत मे संशयम, मे म्हणजे माझं, मग यम मे षष्टी, माझा संशय हे कृष्णा, मे संशयम म्हणजे माझा, मे एतत संशयम हा माझा संशय, हा अशेषतः छेत्तुम अर्हसी. म्हणजे हा माझा संशय, अशेषता म्हणजे शेष म्हणजे बाकी, बाकी न राहता, म्हणजे किंचितही किंतु न राहता हा माझा संशय छेत्तुम, छेद म्हणजे छेदन करणे, म्हणजे तोडणे. तर या संशयाचं पूर्ण छेदन करण्यास, पूर्ण नाहीसा करण्यास, समूळ नाश करण्यास हा अर्हसी, अर्हसी म्हणजे त्वम हे अध्याय आहे. तू योग्य आहेस, तूच म्हणजे त्याला म्हणायचं तूच योग्य आहेस. हं. मी तुला प्रश्न का विचारतोय? कारण हा माझा संशय तूच दूर करू शकतोस, तूच हे संशय दूर करण्यास योग्य आहे. त्वत् अन्यः संशयस्य अस्य संशयस्य छेदता न हि उपपद्यते. ही ही म्हणजे काय? कारण की त्वत् अन्यः तुझ्यापासून वेगळा कोणी, तुझ्याशिवाय दुसरा कोणी, अस्य संशयस्य ह्या संशयाला छेदता म्हणजे छेदणारा, म्हणजे तोडणारा, नाश करणारा किंवा त्याचं निराकरण करणारा, न उपपद्यते कोणी मिळणार नाही. उप म्हणजे जवळ येणे, आणि माझ्या जवळ कोणी दुसरा असा येणार नाही. हं. असं इथं अर्जुन त्याला सांगतोय की हे तूच सांगणं आहे मला, कारण तुझ्याशिवाय हे कोणी मला सांगणार नाही, कोणी योग्य नाही आणि मिळणारच नाही, म्हणजे असं. हं? ठीक आहे, यात काही फार म्हणजे सरळ आहे हा अर्थ, यात काही विशेष नाही आहे. कृष्णाला तो फक्त सांगतोय की तू हे सांगच मला असं. आता 40वा श्लोक कोण? अरे मी बघितलं जे फक्त गीता यांच्या संध्याताईंच्या वर्गातलेच सगळे म्हणतात, बाकी कोणी बोलतच नाही श्लोक म्हणताना. प्रयत्न करा ना तुम्ही म्हणू का श्लोक सर? म्हणायचा. कोण? कविता म्हणा. माधुरी. माधुरी बोला. हा. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. हं. तर
आता श्री भगवान उवाच म्हणजे आता हे भगवान म्हणतात. उवाच म्हणजे म्हणाले. म्हणाले किंवा म्हणाला. हे पार्था, म्हणजे पृथु वंशातला म्हणून तो पार्थ. हा, हे पार्था, न एव इह न अमुत्र. तर न एव इह म्हणजे काय? इथे तर नाहीच. इथं तर नाहीच. आणि न अमूत्र. हा, तर अमूत्र म्हणजे परलोक. न की परलोकात. इथं तर नाहीच आणि परलोकात पण नाही. तर अमूत्र शब्द म्हणजे कसा आला? तर अत्रच्या विरुद्ध अमूत्र, अमत्र असं. ते अमत्रचं अमूत्र झालेलं आहे. म्हणजे अ शब्द अत्रला लागून मग त्याचा संधी होऊन तो अमूत्र म्हणजे इथं नाही तर दुष्पलीकडे, म्हणजे इहलोक आणि परलोक. म्हणजे इथं तर नाहीच पण परलोकात पण नाही. विनाशः तस्य विद्यते. त्याचा त्याचा विनाश हा इथं पण नाही होत आणि पलीकडे पण म्हणजे परलोकात पण होत नाही. नही कल्याणकृत कश्चित दुर्गती तात गच्छती. तर तर कारण की, ही म्हणजे कारण की, तात. आता तात हा शब्द जो आहे ना संस्कृतमध्ये, हा कधी वडिलांना वापरला जातो, कधी गुरुला वापरला जातो, कधी मित्राला पण वापरला जातो. म्हणजे असा डिअर, असं हां, डिअर डार्लिंग असं काय म्हणतात ना इंग्लिशमध्ये, तसं म्हणजे अगदी प्रिय व्यक्तीला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तात हा शब्द वापरला जातो. तर हे प्रिय मित्रा, हां, कल्याणकृत कश्चित दुर्गतीम न गच्छती. कारण का, हे प्रिय प्रिय मित्रा, कोणीही, कश्चित कोणीही, कल्याणकृत. कल्याणकृत म्हणजे काय? की जो कल्याण आत्मकल्याणाच्या मार्गात आहे, करतो, प्रयत्न करतोय, असा कोणीही दुर्गतीला कधीही जात नाही. हे इथं माझं असं एक हे होतं सर, की आपण जर का परत परत जन्म घेतो आणि हे जर का परत ते संचित आणि हे वगैरे आहे, तर मग या जन्मी जे आपण कमावलंय, जो मार्ग घेतलाय, तो निश्चितच पुढच्या जन्मात आपल्या बरोबर येणार ना. ते बरोबर कुठे वेस्ट नाहीच होणार. बरोबर, अगदी बरोबर. हो, नाही म्हणजे काय सांगायचंय काय हे तुला? पण म्हणजे भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे ना. नाही नाही, तेच पण सांगितलं. नाही दीपालीला म्हणजे काहीतरी वेगळं आधी त्यांनी विचारायचंय. हे हा, नाही, मला असं म्हणायचंय की त्यांनी जे अर्जुनाने जे प्रश्न विचारले की तो इकडचा ना तिकडचा राहतो, त्याचा नाश होतो का वगैरे, हा, तर हा तो प्रश्न जर का विचार. त्या मार्गात आहे तर तो मार्ग त्याला या जन्मी नाही मिळाला तरी पुढे कधीतरी मिळणारच ना. कारण तो ते पुण्य किंवा ती भगवंताच्या जवळ जाण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे तो अर्धवट नाहीच राहणार. कारण तो आत्म्याचा आहे आणि आत्मा तर परत परत जन्म घेत ते अचीव करतच राहणार, असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि आणि हेच भगवंतांचेच हेच ते अजून, प्रयत्न आहेत मुख्य हा, म्हणजे. आणि 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 हेच जे आहे ना, आता याचं उत्तर कृष्णाने आता उत्तर सुरू केलेलं आहे. अर्जुनाने जे प्रश्न विचारले त्याचं आता त्यांनी उत्तर सुरू केलेलं आहे. तर पहिलं तो एक सांगतो की इथं तर नाहीच पण परलोकात पण नाही. म्हणजे आता याचा अर्थ काय, की समजा एखाद्याने 25 वर्ष, समजा 25-50 वर्ष चांगल्या मार्गात होता तो, पण नंतर थोडा भरकटला. समजा इथं जिवंत आहे तो पण भरकटला, मेला नाही, तरी पण त्याचं जो पहिल्या 50 वर्षातला जो प्रयत्न आहे ना आयुष्याच्या, तो वाया जाणार नाही. एक. दुसरं म्हणजे जरी होऊ शकतं ना, कधी कधी लोक मार्ग बदलतात, आस्तिकाचे नास्तिक होतात वगैरे वगैरे, चांगल्याचा वाईट होतो, वाईटचा चांगला होतो वगैरे. पण जर त्यांनी चांगलं केलं असेल तर जरी तो वेगळ्या मार्गाला गेला तरी त्याचं जे त्यांनी कमवलेलं आहे आत्मकल्याणाच्या मार्गात जो जिथपर्यंत आलेला आहे ते त्याचं दुर्गती होणार नाही. एक. आणि दुसरी गोष्ट, परलोकात जरी गेला तो
भलेही त्याच्या इतर कर्मांमुळे त्याला जे काय भोग भोगावे लागतील तो भोगेल तो, चांगले बरे वाईट, पण तरी त्याचं